नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या टार्गेट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे ग्रंथ किंवा कादंबरी आणि त्यांचे लेखक. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवरती खूप साऱ्या एक्झाममध्ये 3 ते 4 प्रश्न हे नेहमी विचारले जातात. तसे पाहिले तर आत्ताची जी आदिवासी विकास भरतीची जी परीक्षा चालू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा या घटकावरती 2 ते 3 पेक्षाही जास्त प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा घटक स्किप करून चालणार नाही. तर हा घटक तुमच्या येणाऱ्या एम-पी-एस-सी असेल, तलाठी भरती असेल किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा असतील, तर त्या सर्व एक्झामसाठी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण 50 पेक्षाही जास्त ग्रंथ, कादंबरी आणि त्यांचे लेखक हे पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा सुप्रसिद्ध मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे. तर आपण एक-एक करून सर्व जी कादंबरी आहेत किंवा ग्रंथ आहेत आणि त्यांच्या लेखकांची नावे काय-काय आहेत. तर या ठिकाणी 1 नंबरला दिलेले आहे मृत्युंजय. तर मृत्युंजय ही कादंबरी किंवा ग्रंथ हा शिवाजी सावंतचा आहे. म्हणजेच मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांची आहे. तर पुढील आहे छावा. तर छावा ही पण शिवाजी सावंत यांचीच आहे. पुढील आहे श्यामची आई. तर श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांचे आहे. पुढील आहे श्रीमान योगी. तर श्रीमान योगी हे रणजित देसाई यांचे आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण जे कादंबरी किंवा ग्रंथ घेतलेले आहेत, तर ते अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच घटकांवरती वारंवार प्रश्न हे रिपीटेड होतात. पुन्हा-पुन्हा याच घटकावरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे जे काही पुस्तके किंवा कादंबरी असतील, ते व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि पुन्हा-पुन्हा तेच रिपीट करायचे आहेत. जेणेकरून येणाऱ्या परीक्षांमध्ये एकही प्रश्न चुकता कामा नये. पुढील कादंबरी आहे स्वामी. स्वामी हे रणजित देसाई यांचे आहे. स्वामी हे पुस्तक किंवा ग्रंथ हा रणजित देसाई यांचा आहे. पुढील पाहूयात पानिपत. तर हे पण अतिशय महत्त्वाचे आहे. तर पानिपत हे विश्वास पाटील यांचे आहे. पुढे आहे युगंधर. युगंधर ही शिवाजी सावंत यांची आहे. पुढे आहे ययाती. तर ययाती ही वि. स. खांडेकर यांची कादंबरी आहे. पुढे आहे कोसला. तर कोसला ही भालचंद्र नेमाडे यांची आहे. पुढे आहे बटाट्याची चाळ. तर बटाट्याची चाळ ही पु. ल. देशपांडे यांची आहे. तर पुढील पाहूयात. तर पुढे आहे नटसम्राट. तर नटसम्राट ही वि. वा. शिरवाडकर यांची आहे. पुढे आहे बलूत. तर बलूत हे दया पवार यांचे आहे. पुढे आहे व्यक्ती आणि वल्ली. तर हे पु. ल. देशपांडे यांचं आहे. पुढे आहे आमचा बाप आणि आम्ही. तर हे नरेंद्र जाधव यांचं आहे. पुढे आहे गोलपिठा. तर गोलपिठा हे नामदेव ढसाळ यांचं आहे. नेक्स्ट आहे रणांगण. तर रणांगण हे विश्राम बेडेकर यांचं आहे. तर चला पुढील पाहूयात. तर पुढे पहा, या ठिकाणी राजा शिवछत्रपती हा ग्रंथ किंवा कादंबरी ही बाबासाहेब पुरंदरे यांची आहे. पुढे आहे जेव्हा मी जात चोरली होती. तर हे बाबूराव बागुल यांचं आहे. पुढे आहे झुंज. तर झुंज हे ना. इनामदार यांचं आहे. नेक्स्ट आहे झोंबी. तर झोंबी हे आनंद यादव यांचं आहे. नेक्स्ट आहे उपरा. तर उपरा हे लक्ष्मण माने यांचं आहे. नंतर आहे ज्ञानेश्वरी. तर ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे किंवा त्याचे लेखक आहेत. तर पुढील पाहूयात. तर पुढे पहा उचल्या. तर उचल्या कोणाचा आहे? हे लक्ष्मण गायकवाड यांचं आहे. तर पुढे आहे 1857 स्वातंत्र्य समर. तर यांचे लेखक आहेत विनायक दामोदर सावरकर. पुढे आहे महानायक. तर महानायक हा ग्रंथ किंवा कादंबरी ही विश्वास पाटील यांची आहे. तर पुढे आहे गुलामगिरी. तर गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांचं आहे. तर पुढे पाहू अक्करमाशी. तर अक्करमाशी हे शरणकुमार लिंबाळे यांचं आहे. पुढे आहे शेतकऱ्यांचा आसूड. तर हे महात्मा फुले यांचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे पुस्तक
किंवा कादंबऱ्या आणि यांचे लेखक हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्यवस्थित पाठ करून घ्यायचे आहेत. तर पुढे पाहूयात. तर पुढे आहे माझा प्रवास. तर याचे आहेत विष्णू भट गोडसे. पुढे आहे भूताचा जन्म. तर याचे दमा मिरासदार हे आहेत. पुढे आहे मन में है विश्वास. तर याचे लेखक हे विश्वास पाटील आहेत. तर पुढे आहे शिवाजी कोण होता. तर यांचे लेखक गोविंद पानसरे आहेत. तर पुढील आहे अमृतवेल. तर अमृतवेल हे वि स खांडेकर यांचे आहे. पुढे आहे तराळ अंतराळ. तर याचे लेखक आहेत शंकरराव खरात. तर पुढील पाहूयात. तर पुढे आहे हिंदू. तर हिंदू हे भालचंद्र नेमाडे यांचं आहे. नेक्स्ट आहे फकीरा. तर फकीरा ही अण्णाभाऊ साठे यांची आहे. पुढे आहे अग्निपंख. तर अग्निपंख हे अब्दुल कलाम यांचे आहे. तर पुढे आहे मुसाफिर. मुसाफिर हे अच्युत गोडबोले यांचं आहे. नेक्स्ट आहे पांगिरा. तर पांगिरा ही विश्वास पाटील यांची कादंबरी आहे. तर पुढे आहे माझी जन्मठेप. तर याचे लेखक आहेत विनायक दामोदर सावरकर. पुढे आहे पहिले प्रेम. तर याचे लेखक हे वि स खांडेकर आहेत. तर नेक्स्ट आहे प्रकाश वाटा. तर प्रकाश वाटा हे कोणाचं आहे? बाबा आमटे यांचं आहे. पुढे आहे कोल्हाट्याचं पोर. तर याचे लेखक किशोर शांतताई काळे हे आहेत. पुढे आहे एकच प्याला. तर हे राम गणेश गडकरी यांचे आहे. नंतर आहे युगांत. तर युगांचे आहेत इरावती कर्वे. तर पुढील पाहूयात. तर पहा पुढे काय आहे माझे विद्यापीठ. तर याचे लेखक आहेत नारायण सुर्वे. नेक्स्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर यांचे लेखक आहेत शंकरराव खरात. नेक्स्ट आहे वावटळ. तर याचे लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर. नेक्स्ट आहे मी वनवासी. तर यांचे लेखक सिंधुताई सपकाळ हे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आजचे आपले अतिशय महत्त्वाचे असणारे 50 ग्रंथ आणि कादंबरी तसेच त्यांचे लेखक. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण एज्युकेशन माहितीसाठी आपले चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.